दवाखान्याची पायरी कधीही चढायची नसेल तर हे 30 अतिशय महत्त्वाचे नियम पाळा. आयुष्यभर निरोगी राहाल. दवाखाना म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येत असतो. कोणालाही आजारपण आवडत नाही, दवाखान्यामध्ये जाणं आवडत नाही. परंतु आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीमुळे किंवा आपल्या झोपण्याच्या, उठण्याच्या, वागण्याच्या सवयीमुळे आपण आजारी पडत असतो. नकळतपणे आपल्याला काही अशा सवयी लागलेल्या असतात, काही असे नियम आपण आपले बनवलेले असतात की जे नकळतपणे आपल्याला आजाराकडे घेऊन जातात. सुरुवात ब्लड प्रेशरने होते, मग कोलेस्ट्रॉल वाढतो, कधी एखादा हार्ट अटॅक येतो, ब्लॉकेजेस येतात. आजारपणाची फार भारी गोष्ट असते. मागचा आजार कंटिन्यू राहतो, पुढचा आजार झाला की मागच्या गोळ्या अधिक पुढच्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे आयुष्य हे फक्त गोळ्यांचंच राहून जातं. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी ह्या 30 टिप्स, ह्या 30 नियम, यामध्ये काही घरगुती वस्तू आहेत, काही घरगुती पदार्थ आहेत, घरगुती नुसके आहेत, तर काही वागण्याच्या पद्धतीमध्ये करण्यात आलेले छोटे बदल आहेत. जे करणं, जे वापरणं, जे आयुष्यात आचरणात आणणं खूप सोपं आहे. काही अगदी 1 मिनिटाचा वेळ जरी दररोज तुम्ही दिला तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहू शकता. शरीर तर बळकटच होईलच, पण तुमचं मन देखील स्ट्रॉंग होईल. तुम्ही नेहमी आनंदी राहाल, कुठल्याही गोष्टीचा राग येणार नाही, नेहमी हसत खेळत आणि निरोगी राहाल. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुढील 7 ते 8 मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. आणि विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला नियम, रोज सकाळी तुळशीची 2 पाने खावीत. तुम्हाला कधीही सर्दी, ताप, मलेरिया, डेंग्यू होणार नाही. दुसरा, आंघोळ करताना कधीही गरम पाणी पटकन डोक्यावर घेऊ नका. यामुळे पॅरालिसिस, हार्ट अटॅक येऊ शकतो. आंघोळ करताना पाणी प्रथम पायावर, नंतर गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर असं टाकत पाणी टाकत चोळत स्नान करावं. नंतर डोक्यावर पाणी घ्यावं शेवटी. कारण की डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही, चक्कर येत नाही आणि कुठलेही गंभीर आजार होत नाही. त्यामुळे नेहमी डोक्यावरून पाणी न घेता खालून वरती त्या ठिकाणी सुरुवात नेहमी करावी. तिसरा अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, जर तुम्ही मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला तर तुम्हाला 100% पोषण तत्व त्या आहारातून मिळतात. पितळाच्या भांड्यातून 93% पोषण तत्व मिळतात आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यात 7 ते 13% पोषक तत्व मिळतात. पण 99% लोक ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करतात. त्यामुळे नेहमी पितळी किंवा मातीचे भांडेच हे वापरावे, नाहीतर पोषण मूल्य निघून जातात, शरीरात पोषण मूल्याची कमतरता भासते. तुम्ही पाहिलं असेल की खेड्यामध्ये जुनी माणसं आजारी पडत नव्हती, कारण ते मातीच्या भांड्यात किंवा पितळाच्या भांड्यात जेवण बनवून खात होते. त्यामुळे ते त्यांच्या शरीराला पोषक सर्व घटक त्या ठिकाणी मिळत होते. ते म्हातारे जरी झाले तर एकदम ठणठणीत होते, कुठलाही आजार त्यांच्या अंगाला शिवत नव्हता. गोळी काय, डॉक्टर देखील त्यांना माहीत नव्हता. चौथा, 150 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराच्या सेवनाने होतात. मांस पचायला खूप जड अन्न आहे, त्यामुळे याला पचायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे आहारातून तुम्ही जर हे लवकरात लवकर वगळून टाका किंवा कमी प्रमाणात खा. याऐवजी तुम्ही टोमॅटो, पालक, मेथी अशा भाज्या खा, जे 3 तासात पचतात आणि त्यामुळे तुम्ही निरोगी राहतात आणि शरीरामध्ये आजारांचं प्रमाण हे कमी राहत असतं. 5वा, खाण्यामध्ये सैंधव मीठ, काळं मीठ हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यानंतर काळं मीठ आणि त्यानंतर पांढरं मीठ. त्यामुळे आहारात सैंधव मीठाचा वापर जास्तीत जास्त करा. पांढरे मीठ खाणं शक्यतो टाळा. 6वा, साखरेपासून बनलेले पदार्थ जसे चहा, बेकरीत बनवलेले पदार्थ, या पदार्थात सेवन कमी करा. मीठ, मैदा या पदार्थाचं सेवन अजिबात करू नका. 99% रोग यामुळेच होत आहेत. 7वा, लिंबू, मोहरीचं तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ आणि सफेद होतात. दाताचे सर्व आजार बरे होतात. डोळ्यांचे आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये, हे लक्षात ठेवा. 8, फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते, डोळ्याचे रोग होतात. त्यामुळे काही होऊ द्या, 7 ते 8 तासाची झोप नक्की घ्या. मेंदूवरही त्रास होतो, त्यामुळे जास्त झोप घेणं हे कधी चांगलं. 9वा, 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ असावे. ज्याचं पोट साफ तो आरोग्याचा राजा असतो. त्यामुळे पोटाचं जे काही पचन क्षमता आहे त्याकडे नेहमी लक्ष द्या, वेळीच उपचार करा. 10वा, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची प्रतिकारक क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. गरम पाणी कधीही डोक्यावर घेऊ नये, त्यामुळे डोळे कमजोर होतात. आंघोळ करताना थंड पाण्याने करावे. जर थंडीचे दिवस असतील तर पाणी थोडंसं कोमट करू शकता, पण एकदम कडक गरम पाण्याने आंघोळ केव्हाही करू नये. 11वा, गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले कधीही वापरू नये. हे तुम्ही नेहमी लक्षात राहू द्या, खूप मोठी त्रास होऊ शकतात. 12वा, 80 प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात.
आपल्या इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे चहा, त्यामुळे तुम्ही चहा पित असाल तर आजच सोडा व ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्यायला सुरुवात करा. 13वा नियम जो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 48 प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी स्वयंपाक करण्यासाठी वापरलेले होतात. आजही आपण भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश लोक आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून देत होते, असं माहिती इंटरनेटवर मिळाली. त्यामुळे मातीची भांडी किंवा पितळीची भांडी आपण वापरावी, जी पारंपरिक आपली जुनी लोक वापरत होती आणि ज्यामुळे ते फार निरोगी राहत होते. त्यानंतर आहे 14वा नियम, अतिशय महत्त्वाचा नियम, ज्यामुळे आरोग्य तुमचं नेहमी सुधरू शकतं, तुम्ही सुदृढ राहू शकता. तो नियम म्हणजे दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो. त्यामुळे यांचं सेवन करूच नका, शक्यतो टाळा, बंद करा. 15 पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगारेट, कोल्ड्रिंक्स यामुळे मोठे आतडे सडते. तुम्ही जर असले पदार्थ खात असाल तर आजच सोडा आणि निरोगी आहार जेवा. 16 जेवण झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, यामुळे पचनशक्ती मंद होते आणि शरीर कमजोर होते, त्यामुळे आंघोळ नंतर करा. 17 केस रंगू नका, हेअर कलरने डोळ्यांना त्रास होतो, कमी दिसू लागते. 18 सकाळचे भोजन राजकुमारासारखे करावे तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे करावे, म्हणजे रात्री खार कमी जेवावे. 19 ज्यामध्ये खूप महत्त्वाची अशी टिप्स आहे की जी आयुष्य तुमचं बदलून टाकेल. सकाळचा नाश्ता जरूर करा. सकाळी जास्त वेळ रिकामे पोटे राहणे आरोग्यासाठी खूप हानिकारक, त्यामुळे लठ्ठपणा, पोटाचे इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे सकाळी नाश्ता केल्याने तुमच्या आरोग्याला निरोगी राहाल, उत्साही वाटतं. अशा कारणाने तुम्ही दुपारचे जेवण नाही खाले तरी चालेल, पण सकाळचा नाश्ता काही झालं तरी चुकू नका. 20वा नियम, उभ्याने कधी पाणी पिऊ नका, ज्यामुळे टाच दुखू शकते. 21 जेवताना वरून कधी मीठ घेऊ नये, त्यामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. 22 कधीही जोरात शिंकू नये, यामुळे कानाला त्रास होऊ शकतो. शिंकताना आवाजावर त्या ठिकाणी कंट्रोल ठेवावा. 24 सतत नेहमी ताजे पाणी प्यावे, विहिरीचे पाणी चांगले असते. बाटलीबंद फ्रीजमधले पाणी कधी पिऊ नये, त्यामुळे शरीरातील नसा त्रास होतो. 25 शरीरात होणारे रोग, यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग, पाणी लिंबू आपल्याला वाचवते, म्हणजे लिंबू पाणीही प्यावे, त्यामुळे शरीरात रोग कमी होतात. 26 गहूचा कोळा चीक, गहूचे कोळे कोंब खाल्ल्याने शरीराची प्रतिक्रिया क्षमता खूप जबरदस्त रीतीने वाढते, रोग होत नाहीत. 27 स्वयंपाक केल्यानंतर तो 48 मिनिटाच्या आत खावा, नाहीतर पोषण मूल्य नाहीसे होतात. 28 भाजलेल्या बटाट्याचा रस, हळद, मध यातील काहीही जरी त्या ठिकाणी लावलं, म्हणजे भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध या ठिकाणी काही लावलं तरी थंड होत असतं. पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते. तर हे होते काही नियम की ज्याने तुम्ही दवाखान्याची पायरी तुम्ही चढू शकत नाही, नेहमी तुम्ही निरोगी राहू शकता. तर हे नियम नक्की पाळा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.